काय होय म्हणावं मी खावा म्हणते तर मग घरी आलं की मी मला काय खायची सवय आहे आमचं युट्यूबला चॅनल आहे त्यांचे ह्या दोघींचं मिलन युट्यूब मध्ये खूप आणि एकत्र फॅमिली कुटुंब व्हिडिओ बनवतात घरात. चांगला मराठी माणूस हो आणि त्याच्यामधले मेन त्याच्यामधले हे स्टार त्याच्यामध्ये नको शिकत लहानपणापासून टिकटॉक मला आठवतं टिकटॉक असताना पासून ती आजीसोबत पुण्याला यायची मॉलमध्ये मी तुला माहिती मॉलमध्ये आले व्हिडिओ बघितले असतील जानू पहिले एकटी करायची आजीसोबत खूप बडबड करायची ते व्हिडिओज होते. ती एकदा मॉलमध्ये आलेली पुण्यामध्ये आजी आलं ते बघितलं मी सगळं केलेलं फक्त मी चेहरा माझा हा चिकन मध्ये सांगून केला रोटी खाता नान खाता काय आई तुम्ही चपाती खाता रोटी खाता काय बी जमतंय आपल्याला आंबोळी चालेल का आता ती काय आपण आहे ना नीर डोसा काय करा एक नीर डोसा करा कळालं तर होय म्हणेल नाही कळाल्यावर काय म्हणू आता हा मिक्स करा आता किती 1 2 3 4 5 6 7 8 करा आईला विचारा ना तिला काय पाहिजे नाव असे ना निर्डोसा आंबोळ्या करतो ना निर्डोसा म्हणजे गावन आंबोळ्या गावन आणि केरळची निर्डोसा बरं आता कवा आम्हाला कळवायचं काय होय बी म्हणाय ना नाही बी म्हणाय बी म्हणाय ना बी म्हणाय ना आता जेव्हा काय तुम्ही इथं आणून ठेवता तेव्हा ती कळेल काय आहे काय नाही 1 2 3 4 5 6 7 काय असेल ते आणा आपलं भाजी भाकर साधी आता तुम्ही एवढे नाव सांगितले तर आता आम्हाला ती कळलं तरी पाहिजे का नको मॅडम सांगायला येत ना मग लक्षात घे ना तू बघा आता इकडे लक्षात बी घेतलं तर आता ती दिसलं तर कळलं हे काय आहे काय का आल्यावर दिसल नाही एक्सप्लेन करतील तुम्हाला हे काय आणि ते काय हा म्हणजे आम्हाला बी माहिती होईल की ह्या वस्तूला काय म्हणते त्या वस्तूला काय म्हणते. आता आम्हाला साधं सिंपल कळतंय की वांग्याची भाजी बटाट्याची भाजी भरीत वांग्याचं बेसन पिठलं कुठं हरभऱ्याची भाजी हे आम्हाला साधं हे साधं एवढं करतोय. आता इकडं काय करायचंय काय आता ते कळेल आता होय म्हणावं का नाही म्हणावी ती बी आणि हे करा आता काहीच बोलू नको व्हिडिओ अजिबात बनवायचं नाही व्हिडिओसाठी नाही. माझा बर्थडे 27 तारखेला तेव्हा काय करायचं ते तेव्हा असं तेव्हा असा व्हिडिओ बनव मला शुभेच्छा बाकी काही नको किती एक करा आणि एक बटर नान करा आणि रोटी खोटीलच आता बटर नान तुला माहिती काय असते बटर नान अच्छा आता काय काय आले कसं मला विचारितावर हा त्याचं माहिती पाहिजे रानामधलं जेवण 5 स्टार हॉटेल मधलं जेवण तुला कसं राहिले वेगळं आहे बाबा उसाच्या रानातलं. आता ही काय हॉटेल आहे का भला आहे ही कुठं आणून ठेवलं कुठं नाही आपलं कसं महाराष्ट्रीयन आहे हे केरळ स्टाईल आहे. इथं फेस्टिवल असतो फेस्टिवलला यांच्या इथं क्रॅब म्हणजे खेकडा असतो समुद्रातला कोळंबी असते मासे असतात कोळंबीचा काय भाव चालतो इकडं 800 रुपये किलो जास्त टाकला का नाही खाल्लं
आमच्याकडे घेऊन येत आहे. खाऊ का बघ, कशी आहे? तू खाल्लं असेल ना? अरे एवढे लाड कोणी केलं असतं तुमचे? नाही चिकन आहे पनीर मटन मटन घ्या ना ते दादा इकडे घेणार तर तिकडे विचारा कष्टाचं फळ आहे फक्त माहिती का कष्टाचं फळ आहे. माझ्या आई वडिला 25 वर्ष ऊसतोडी केलेले 25 वर्ष ऊसतोडी करून शेती आहे ना आपली शेती आहे. रानात काय आता नाही राहणार आता पाऊस पडल्यावर आता हे करून ठेवलं ना सगळं नांगरून बिंगरून ठेवलंय आता. पाऊस झाला की लगेच चालायचं. कसं वाटायला खाऊन येईल लॉलीपॉप बिलीपॉप? चांगलं वाटायला बाबा. हे काय याला माहिती आहे काय काय पनीर हॉट पॅन पनीर हॉट म्हणून एकदा पनीर पनीर हॉट पॅन पॅन म्हणजे प्लेट हा आणि पनीर प्लेट मध्ये गरम करून दिलंय वाफेत मग पनीर हॉट पॅन म्हणते नाही येत. म्हणून बघ पनीर हॉट पॅन पनीर हॉट पॅन पॅन्ट नाही रे. पॅन्ट नाही शर्ट नाही पॅन. अरे पॅन म्हणलंय की बाबा असं इडीला येडसन नक्कीला पडसा लावता मग कसं इड मला खूप आवडतं मुली म्हणतात ना बापरे माझी आजी पण असं म्हणते तुमची आंघोळ 4च्या आधी असेल सूर्य उगवायचा हो आमच्या इथे पण आहे सूर्याला दिसणारच नाही आंघोळ आंघोळ हा त्याच्या अगोदर सगळा कार्यक्रम ठीक आहे. लॅपटॉप त्याच्यामुळे होते ना सारखं आंघोळ घालण्यामुळे लवकर बाळाला पहिल्या लोकांना जमत नाही. माझ्या तुम्ही खाली माझ्या तुम्ही मी काय करते मम्मीला तुझ्या हाताला खाऊ देऊन तिला. चाललं होतं 2-3 दिवस चाललं मग परतच करून आईला आईला खाऊ देऊन ते इकडे अरे बाबा बस आहे. तुझ्या हाताने बघायला खाऊन तुला कसं वाटतंय ते? अरे खांदे ये घास. तू कसं 3 दिवसात काही अजून वाढणार आहे जाण घेऊ का ग खाते का आता किती चमचे भरवावे चाकू तुझ्या आकाराने बघ, तुला कसं करता येतं? खाऊन दाखवतो कसं. करून द्यायचं कापायला याच्यात बस ते अडकून घे. हो चालेल ना सांगते तुमच्या हाताचं आपल्याला कापड बसले होते. हो नक्की नक्की sir. हे मध्ये दुधावाने दिसतंय रे. बुडवाय जातात बुडवायचं त्याला नुसतं Yes, yes. हो नक्की जातात पुस्तकी थँक्यू बरं का चला बस बाबा. 1.5 लाखापर्यंत जाणार आहे आता 75 70. आता 78 घेणार आता परत वाढणार नाही, खाऊ वाटलं तर माणूस खाईल ना आता नाही खाऊ वाटल्यावर कसं बळच कसं खावं ते बी काय आम लोकांचं मग पोट बी लोकांचं नाही ना. थोडं वेगळं आपण कसं महाराष्ट्राचं त्यांचं केरळ हे लोक कढीपत्ता खूप खातात होय लसूण कढीपत्ता तुला पैसे कुठे गेली? लसूण खाणं बी नाही चांगलं नाही आणि काय खायला लसूण चोरी म्हणजे असं वेगळं आहे. सूट करतं जवळपास 90% माझीच आहे जवळ माझ्या फॅमिलीवर म्हणजे आता बीड जिल्हा सगळं उठून कामाकडे जिल्हा प्रत्येक जण सक्सेस नाही किंवा प्रत्येक जण आमच्याकडे अनसक्सेस. यायचं ना नगरी भाज्या वांगी वगैरे आमच्या तिथं घेऊन जायचे हो. त्याच्यावर जवस चटणी वगैरे हो हो कारळाची चटणी जवसाची बारकं कारळ कोपऱ्यावर जायचे हा ते घेऊन यायला लय आम्हाला मजा वाटत होती एवढं कष्ट होतं पण आम्हाला काय सध्या वाटत कोपऱ्याचं नव्हतं. घर मला आवडायचं हा. पप्पांचं बाळ बाबा डॉक्टर कसल्या कोप्याचं घर मी सगळं शेणानं सारवायचं चूल बनवायची चांगली महिना घेऊन जायचे तसलं ते महिना 2 महिने राहायचं असं नाही एका ठिकाणी तर बॅ चांगली चूल बनवायची चिकून लावून सगळं सारवून प्लेन करायचं घर असं झाडून घ्यायसारखं झाडू घ्यायचे आम्ही झाडायला तिकडं 5 लेकराचे लग्न केले 25 वर्ष कारखाना करून एवढं माझ्या पोराने एवढं स्वतःच्या पायावर लग्न केलं. आता 5 लेकराचे लग्न केले काही देतो मी माझा नंबर देऊन टाकतो नॉर्मल गोष्ट अरे मम्मी
काय राहिलं होतं ते आता म्हणजे आलं केलं येत आहे. हे माझ्याकडे ओढणी देऊ का हे त्यातली ओढणी करायची दात पाडलं ना तू? आणलं पण तिथल्या नाही ते आणलं. चटणी जरा बघ ना खा. म्हणजे काय हा, तसं सेम आहे तसं